मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या कोल जनतेचा या विशेष सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण आलो आहोत देगलूर बिलोली विधानसभा मतदार. एकंदरीत पाहायला गेलं तर या भागाची परिस्थिती आपण पाहिली. एकंदरीत काय मामा, तुमच्या भागाचा विकास झाला की नाही? विकास भागाचा तर विकास झालेला नाही सर. बरं, झाला नाही. यांचं म्हणणं आहे की आमच्या भागाचा विकास झाला नाही. मामा, विकास झाला का तुमच्या भागाचा? झाला नाही विकास. विकास झाला नाही. यानंतर अजून देखील बरीच लोक आहेत. मामा, कोणतं गाव आहे तुमचं? कोंडलोडी पिंपळगाव. कसा विकास झाला की नाही भागात? काय तरी झाला, काय झालं काय ते थोडा भाऊ मधून काय वाटतं मामा? विकास झाला नाही आमच्या गावचा. झाला नाही, विकास झाला नाही. काही झालेलं नाही पूर्वी आजपर्यंत. हे पक्ष आहे. मामा, काय काय विकास व्हायला पाहिजे होता? प्रत्येक गावोगावी रस्त्याची अडचण, पिण्याच्या पाण्याची अडचण, स्मशानभूमीची अडचण, वास्तविक जाण्या येण्यासाठी दळणवळणाचा मार्ग अडचणीत आहे. तुम्हाला कळलं? आमदाराला कळलं झालंय मग? आमदारला कळलं नाही म्हणून आम्ही विकास झाला नाही म्हणून आम्ही डायरेक्ट या समक्षात बोलायलो. आमदार कोणाला करायचे? आमदार आता या आघाडीचे जे झुंजार आहेत, आघाडीचे झुंजार कोण आहे? झुंजार आता जे आता जनतेचा कोल आता कळणार कधी? तुमचा कोल कुणीकडे आहे? आमचा कोल काँग्रेसकडे आहे. काँग्रेसचे कोण आहेत उमेदवार तुमचे? आताचे सध्याचे उमेदवार निवृत्ती कांबळे आहेत. काय मामा? आपलं जमलं बोलाय तेवढं. नाही, मी काय म्हणालो, विकास काय झाला पाहिजे? खासदार नायगावचे खासदार रवींद्र पाटील चव्हाण व निवृत्ती कांबळे. आम्ही पंजाबचे माणसं आहोत सर. आम्ही सरळ सांगायला आम्हाला कोणाचे 5 पैसे लागणार. आम्ही काँग्रेसचे माणसं आहोत, काँग्रेसलाच मतदान करणार. काँग्रेसचा आमदार होता काही कायला नाही, कारण कानात नाही तर खुट्याचा बैल होता ते. मला कोण होता मग? मला काय करते अशोकराव होता. काय करते त्या अशोकरावाला? त्यानं दिला सोडून लाता मारणार. विद्यमान आमदाराला फुट्याचा बैल म्हणतात आणि त्याचा मालक कोण होता? अशोकराव चव्हाण मालक होतं. मग मालकासोबत गेला पळून. कसं कोण गेलं? बैलगाडी, बैल गेले, गाडी बी गेली. बैल बी गेले, गाडी गेली. आम्ही जनता पोरकी झालो. आमचा जे वाली होता का नांदेड जिल्ह्याचा धोरा सांभाळणारा अशोकराव चव्हाण वाली आता नाही, आम्हाला दिला सोडून रस्त्यावर. आता असून काय करणार? आमची दिशाभूल करून गेले सोडून, आम्हाला सोडून गेले नाही. आता नाही, आमचा असं नाही. आता याचा विश्वास नाही. आमचा वाली होता, परंतु वाली आमचा सोडून गेला असं त्यांचं म्हणणं आहे. मी म्हणलं आहेत तर म्हणाले बाबा आम्हाला सोडून गेला. म्हणजे तुम्ही काँग्रेसचे माणसं. तुमचा वाली आहे की नाही? कसं आहे, काही लोकांना बोलायला जमत नाही. आता युवकांची मोठी टीम आली. मामा, काय वाटलं तुमच्या काय काय विकास झाला पाहिजे होता? काही नाही झालेलं. काही झालेलं नाही. काही झालेलं नाही आमच्याकडे. काही काय झालं नाही. बर, त्यासोबत युवकांची एक या इकडे. यासोबत आपल्याकडे काय चाललंय? कोणतं गाव तुमचं? कुंडलवाडी. कुंडलवाडी. कुंडलवाडी मोठं सर्कल आहे. हो. कसं आहे आपल्या भागात रस्ते, विकास, लाईट? गावात बरं आहे, परंतु खेडेगावचं थोडं दुर्लक्ष आहे. होय. आणि शेत पांदन रस्ते वगैरे म्हणजे हे नाही आहेत, म्हणजे झाले नाही आहेत. त्याचा पाठपुरावा खूप 1993 पासून आमचे वडील सुद्धा करत आहेत, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. सध्या कोणाची हवा आहे? काँग्रेस की भाजप की काय? साबणेची? काही सांगता येत नाही बघा. काही सांगता येत नाही. जे कोणी आले आतापर्यंत, सुभाष साबणे असो किंवा अंतापूरकर असो, त्यांच्याकडे पाठपुरावा केलो आम्ही. आमचं जे अडचण आहे आम्ही पाठपुरावा केलो, परंतु आतापर्यंत आम्हाला त्याचं म्हणजे काहीच आम्हाला बेनिफिट झाले नाही. बहुत आता यापुढं कोण येणार आहे आता आम्हाला निश्चित नाही. कोण झाला पाहिजे मग आता? चेहरा कोण? आश्वासक चेहरा कोण? विकास करायच्या नवीन चेहरा असायला पाहिजे होतं. आता काय सगळे तेच जुने जे आहे तेच आहे. बघू आता. काय तुमची गाडी कुठून कुठून जाते मग? आमची गाडी भरपूर लांब जाते. आम्हाला आणखीन काय, आम्हाला सरकारचा आम्हाला काय आणखीन याचा बेनिफिट भेटला नाही. तुमचं काय भेटलं नाही? काहीच नाही. सदावरती काही करू आलं तुमच्यासाठी? सदावरती कोणी केलं नाही. सदावरती साहेबांनी केले नाहीत, कोणत्या सरकारने केले? सदावरतीने पैसे खाली खरं आहे का? नाही, ते आम्हाला माहित नाही. 500 गोळा केले वरती. ते काय केले? केले खाली काय केले आम्हाला गेले. 6 महिने गेले आमची. 6 महिन्याची पगार भेटली नाही तुम्हाला? नाही भेटली नाही. अरे मामा, तुमची पगार? आम्हाला काय बी नाही. आम्हाला 50 वर्षापासून बी काय बी नाही. डेंगण बी काय बी नाही. आम्हाला कोवाच नाही, काही नाही. तुमची रेट वाढली की नाही? काही याचे रेट नाही. आम्ही कयामध्ये बी नाही.
काहीच नाही 90चे नाही की फांटी नाही. आम्ही 12 वर्ष बी आम्ही कयामध्ये बी नाही. आम्हाला काही इलेक्शन मध्ये बी नाही, कोण्या कशात बी इलेक्शन मध्ये द्यायला नाही लोकायला. नाही. दारू बी नाही, पाणी बी नाही, काहीच दारू नाही नाही आम्हाला. इलेक्शन मध्ये? काही नाही. मग घरच्या पैशाची पाहिजे दारू. हा घरच्या पैसे आपला आपण खायचं, आराम शेतीचं नोकरी करायचं, खायचं. आपणाला देणं नाही आणि घेणं नाही. उभं प्रतिनिधी लक्ष द्या. लोकांचं आम्ही आतापर्यंत सरकारचा 1 रुपया बी नाही आम्हाला. कोणी म्हणजे आमचं कयात बी नाव नाही. चहा पिऊन बाटून चहा आम्ही नाही गड्या. आम्ही बी नाही. ते पिणार पित असतील, बंगले बांधणार बंगले बांधत असतील, पण आम्ही नाही. आम्ही का कोण म्हणणार आहे म्हणणार आम्ही यायला म्हणणार आम्ही, पण आपण नाही की आपण सत्य आहोत. विकास आहे ना तुमच्या भागात. तुम्हाला आता घरकुलाची गरज होती, घरकुल भेटली का तुम्हाला? कोणाला? तुम्हाला. आम्ही आता पत्रात हा बघता जाऊन आमच्या घर बघा. हिला साहेब तुम्ही घर बघा, दार बघा, कोणाची काय नियत आहे ते बघा, कोणाचं काय नियत आहे ते बघा. आम्ही चहा पिऊन शर्मिली, लोक दारूला मुताड पिऊन काय बी केले असतील, पण आम्ही खेळ केले नाही. लोक दारू पिऊन मतदान टाकले. बरोबर आहे. मामा तुम्हाला म्हणा लोक तुम्ही पिल्या म्हणून. नाही नाही आम्ही साहेब आम्ही कोण बरं ऐका 1 रुपया सुद्धा शेअर नाही कोणाचं. बरं ऐका की इलेक्शन मध्ये हे उमेदवार लोकांना दारू द्यायलेत, काही द्यायलेत, मतदान टाका म्हणाले नाही अजून काय बी नाही. साहेब कोणाला बी विचारून घ्या. आम्ही बिलोई मध्ये आहे की नाही आताबद्दल दारू पिण्याच्या माणसाला काय काय आहे खर्च वाटत करले म्हणे. काय नाही काय बी नाही करणारे चोरायला करतात. आम्हाला आपल्या भागात रस्ता झाला की नाही? रस्ता, विकास, लाईट झाले झाले काय? कोण झालं पाहिजे आमदार आता आपला? आता तुम्हीच आता मी झालं पाहिजे. हा मी कशाला आमदार हो? आमदार नव्हते, खासदार नव्हते, उगा आपल्यासारखे नाही, तुमच्यासारखं आहे मी. तर तुमच्या भागाचा आमदार कोण झाला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? आता अंतापूरकर आहेत, ते कांबळे आहेत, साबणे आहेत, अजून दुसरे आता मोदी पंतप्रधान आहे होते. मोदीचं काय एकंदरीत या आमदार म्हणजे नेमकं लोकांना काय असतो, आमदारांनी लोकांमध्ये जायचं असतं, कामं करायची असते. त्यानंतर आमदार कोण आहे आणि आमदार काय करतं, आणि आमदार विचारल्यानंतर कोणी वसंतराव चव्हाण म्हणतात, कोणी मोदी म्हणतात. हे कुठंतरी हा भाग या सगळ्या विकासाच्या बाबतीमध्ये मागासला असल्यामुळे असे प्रश्न उत्तर येतात. मामा कोणतं गाव आहे तुमचं? कासराळी. कासराडीचे तुम्ही? हो. कसं आहे कासराडीचा रस्ता, लाईट, पाणी, चांगलं एकदम नंबर 1. नंबर 1 आहे का? नंबर 1. कोण आहे तुमचा आमदार? आमदार अंतापूरकर साहेब. कसे कामं केले अंतापूरकरनं? चांगले केले. तुम्ही कार्यकर्ते आहे म्हणून गावातले? हो आहे ना. फक्त अंतापूरला कार्यकर्ते तेवढे चांगलं म्हणाले बघा. लोक बोंबलाले इथे रस्ते नाहीत म्हणाले, लाईट बरोबर नाही म्हणाले. नाही कसं वाजं? आता सध्या तर नाही काय चांगलीच आहे की व्यवस्था. कुठं आहे? प्रत्येक गावात आहे ना सर. तो कोण झाला पाहिजे पुन्हा आमदार? पुन्हा आमदार अंतापूरकर साहेब व्हायला पाहिजे. हो ते भाजपात गेले म्हणजे. हो मामा तुमच्या अंतापूरकरला काय म्हणले माहिती आहे काय? की बैल आहे म्हणले. माहिती आहे म्हणले. आता म्हणणारे म्हणत असतील ना सर, आम्हाला जे मला सुटला की ते बैल सुटला म्हणले. आता म्हणते आता आम्ही कोणाला बैल म्हणलं तर आम्हाला दुसऱ्याला जर मी जर बैल म्हणलं तर राग येते काय? उमेदवाराला कोणी एकूण एकाला टीका करणार आहे. टीका तर करणारच आहेत ना. हा बरं विकास केला खरं त्यांनी? हा एकदम नंबर 1. अजून काय काय विकास केला पाहिजे वाटते? हा विकास काय काय केला पाहिजे वाटते? काय चांगले रोड नसता नाले, जे घरकुल, जे गरीब लोक गोर गरीब आहेत त्यांना फक्त कार्यकर्त्यावर लक्ष असते साहेबाचं? साहेबाचं काय म्हणजे वैयक्तिक कार्यकर्ता नाही, ते नाही आलेतच आता बीजेपी मध्ये एक काय असो, 5-6 तुम्ही एवढं काय महिने बोलायला म्हणजे काहीतरी लक्ष असते की नाही? असते ना कसंच ना. म्हणजे काय असते? अरे खर्च पैसा की काय हा म्हणजे काय असते? म्हणजे लोकाला काय कमी आहे, काय करावं, कोणते गरीबाचे काम करावं, कोणते ते कामं झाले हो. हा. तर कार्यकर्त्याला म्हणजे एवढं बोलायचं म्हणजे कार्यकर्त्यांना हो त्याला काय असते की नाही? पॅकेज काय असते? नाही असतंय. आता जे कार्यकर्ते असतात कार्यकर्ते फायदा होत असते आणि कार्यकर्ता राहिले पाहिजे. सुगी आहे कार्यकर्त्याची. काय चालेल? बर मस्त आपण राजमुद्रानं मस्त मध्ये हॉटेलमध्ये छोटंच हॉटेल आहे बिलोली मधलं. मस्त पक्के भांडणं लागलेत. एक जण म्हणाले भाजपाने चांगला विकास केला, एक जण म्हणाले काँग्रेसने चांगला केलाय. आता चहा कोणत्या पार्टीची हवी? आमचं स्वतःच आहे. आम्ही स्वतःच्या पैशाने अपक्षाचं समजून घ्या. काय वाटलं? तुम्ही सुशिक्षित आहात, युवक आहात. इथे ये नाही तुम्ही बोला. मला बोलता येत नाही हो. मला याच्यावर बोलता येत, माईकवर बोलता येत नाही. ऐका की नाव काय तुमचं? काय करा तुम्ही? मला माईकवर बोलता येत. तुम्ही काय करता? मी एसटी मध्ये कंडक्टर आहे. कंडक्टर आहे. तुमचं ते हे झालं की नाही? काय ते आंदोलन होलं दिवाळीमध्ये? नाही आता झालं नाही. यंदा दिवाळीत का केलं नाही हो? नाही यावेळेस आता केलंच नाही ना. अगोदर चालतंय. अगोदरच वाढ दिली ती सरकार. किती वाढ दिली आता? 6,500 दिली ती वाढ. सदावरती काय सदावरतीनं काही झालं नाही फायदा? तसं काय फायदा झाला नाही. सदावरतीमुळे काय फायदा झाला नाही? काय फायदा झाला नाही, उलट नुकसान झालंय.
उलट नुकसान झालं. या सदावर्तेमुळे उलट नुकसान झालं म्हणायचं, काही चांगलं झालं नाही. होय मामा, सदावर्ती कसं आहे? नो कमेंट्स. नो कमेंट्स. कशावरच नो कमेंट. तुमची गाडी, तुम्ही कंडक्टर की ड्रायव्हर? कंडक्टर ड्रायव्हर कुठे आहे मग? ड्रायव्हरला घेऊन येतात चाप्याला. तुम्ही ड्रायव्हर कंडक्टर दोन्ही आहे प्लस. दोन्ही, दोघाला पगार दुप्पट असते की तेवढी? नाही तेवढीच असते. तेवढीच. कधी मागं बसा, कधी पुढे बसा. कधी हो. तुम्ही रस्ता गाडी चलीत असताना म्हणजे हे कसं असतं, म्हणजे खालीवरी गाडी होती की नीट सरळ गाडी आहे? रस्ता बघून चालणार सर. म्हणजे आपल्या भागात रस्ते कसे आहेत असं? ग्रामीण रस्ते खराब आहेत. हायवेवरले रस्ते बनवले तरी पण आहे ना तर बी खराब आहेत. ते उग पाट्या लावायले तर निकृष्ट दर्जाचे. हो, निकृष्ट आता तुम्ही बघू शकता दोन चोरी झालेला आहे. तुम्ही असं पैसे घेताना ठोकतात ना पुण्या पुढे. कसे तुम्ही या किस्सा मस्त तुम्ही आमच्या सोबत या, प्रवास करा, मग तुम्हाला कळेल. एकदा तिकीट काढून एसटीत बसा, मग प्रवास करा. जोक जाते, खालीवर होते, वर खाली होते, सगळं समजतं. माईक घेऊन बोलायला सोपं आहे. भरल्या पोटी कृती करणं वेगळं आणि उपाशी पोटी कृती करणं वेगळं. असं? हा, तुम्ही या ना. एकंदरीत जर पाहायला गेलं तर एसटीचे कंडक्टर ड्रायव्हर असतात, त्यांना सगळ्याच गोष्टी माहीत असतात. कारण की बरेच वेळेस कंडक्टरला वरी हात ठेवावा लागतो, पैसे घ्यावे लागतात, मोठा गचकाला दणकुण्या पडावं लागतं एखाद्याबारी फार आहे. त्यामुळे या प्रशासनानं, शासनानं, लोकप्रतिनिधीनं प्रत्येक गावातला रस्ता मात्र चांगलं करणं गरजेचं आहे. आता आपण बिलोली गावात होतो, बिलोली शहरात होतो, त्या शहराचं एकंदरीत पाहायला गेलं तर मार्केटचा देखील विकास झालेला नाही. मामा, जर तालुक्यावर दुकान हॉटेल आपलं मोठं VIP करावं जर असं आहे ना. बरंच आहे VIP. मस्त, चांगलं आहे. कसं एकंदरीत बरं आहे, सगळा विकास बरा आहे एकदम नाही. कोण आहे तुमचा आमदार? जिथे शांतापूरकर साहेब. आता कोण होईल डबल? त्यांनीच व्हावं. लोक साहेब नाही म्हणाले, नाही त्यांनीच कांबळे म्हणाले. काम चांगलं भरपूर चांगलं करते. त्याने काय काम केले? भरपूर केलं बीजेपीने. हो. लाडकी बहिणीची योजना आहे, सगळी योजना आहे. लाडक्या बहिणीचा जिथे शांतापूरकरांना फायदा होईल का? होईल का? आता ते तुम्हाला माहित साहेब, आम्ही काय करायचं ते एकंदरीत आम्ही पाहिलं ते तुम्हालाच माहीत म्हणतात. आम्ही जे करायचे ते आम्ही करणार. अशा प्रकारच्या सगळ्या संमिश्र प्रतिक्रिया या भागातून आलेल्या आहेत. नेमकं आपण देखील घरी बसून चॅनल पाहत असताना नेमकं तुम्हाला देखील नेमकं काय वाटतंय, कोण आमदार झालं पाहिजे, काय नाही, आणि कोणत्या आमदारानं काय कामं केली आणि कोणाला संधी दिली तरी ते काम करणार नाही, असं जे काही तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंटमध्ये टाकून आम्हाला कळवू शकता. आणि पाहत राहा राजमुद्रा न्यूज. प्राध्यापक गणेश शिंदेसह देशमुख. धन्यवाद. खरी बातमी, परखड सत्य. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.